हॅलो गाईज, तर आज आहे 17वा दिवस इंटरमिटंट फास्टिंग आणि 75 डेज चॅलेंजचा. हे आहे माझं आजचं वेट. फायनली कमी झालेलं आहे थोडं काल परवापेक्षा आणि बऱ्याच दिवसापेक्षा. पण मी वेटकडे एवढं लक्ष देत नाही आहे कारण मला इंच लॉस करायचा आहे. माझा फोकस वेटवर अजिबात नाही आहे. सकाळी मी 5:30-5:15ला उठलेली आहे, फ्रेश झाली आहे, मस्त गरम पाणी वगैरे पिऊन ब्लॅक कॉफी घेऊन आणि आता मी चालली आहे जिमला. जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करायची एक वेगळीच मजा आहे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी स्वतःला पुश करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते मी करते. त्यानंतर जिममध्ये गेल्यावर थोडासा वॉर्मअप करते, 5 मिनिटं कार्डिओ करते, एक 10-15 मिनिटं आणि त्यानंतर थोडंसं स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. थोडंसं म्हणजे करते बऱ्यापैकीच. आणि मला जिममध्ये एवढंसं जास्त शूट नाही करायला जमत आहे, त्यामुळे ॲडजस्ट करा. 1 तासभर हे सगळं करून झाल्यानंतर मग मी आता निघते घरी जायला. आणि जिममधून आल्यानंतर ना एक वेगळाच मूड असतो, एकदम फ्रेश वाटतं आणि हॅप्पी वाटतं आहे मला तरी. आणि त्यानंतर घरी आली, पाणी वगैरे प्यायली, अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि डायरेक्ट जेवणाला लागायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी मला मोटिवेट करायचा प्रयत्न केला आहे त्या सगळ्यांना थँक्यू. सगळं काही जेवण करून घेतलं आणि आज मी मटकीची भाजी बनवली होती. आणि लास्ट चॅलेंजपासून जे माझ्याकडे ब्राऊन राईस पडलेले आहेत मी घेतलेले, तर ते संपवायच्या मार्गावर मी आहे. म्हटलं आज त्याचीच खिचडी करूया. तर हा लंच मी घेतला आणि ह्याच्यामध्ये मी भरपूर सोयाबीन वगैरे टाकले आहेत, मुगाची डाळ, मसूर नाही तुरीची डाळ आणि भरपूर भाज्या वगैरे असं सगळा मस्त भात बनवला आहे. कोशिंबीर घेतली आणि थोडीशी मटकीची भाजी घेतली. आता मी निघाली ऑफिसला. 2 वाजता रोजच्याप्रमाणे लंच केलेला आहे आणि गेले आठवडाभर मी बॅगेत मल्टीविटामिन घेऊन फिरते, पण मी एकदाही खाल्ली नाही कारण मला लक्षातच येत नाही आहे. असं त्यानंतर घरी आली आणि बऱ्याच दिवसांपासून मला हे ओव्हरनाईट ओट्स खायची, म्हणजे तुम्ही सजेस्ट केले होते म्हणून खायची इच्छा होती. आणि असं काहीतरी नवीन असेल तर मला ट्राय करायला नक्की आवडतं. तर हे मी अशा प्रकारे बनवलं आहे. दूध, चिया सीड्स आणि ओट्स आहेत, 1 खजूर टाकला आहे, 4 बदाम, 1 अक्रोड आणि असं बनवलं आहे मी. फर्स्ट टाईम बनवते आणि टेस्टसुद्धा फर्स्ट टाईम करणार आहे. मला माहीत नाही ते कसं लागतं काय वगैरे. हात बघताय माझा. चला तर मग इथे मी ठेवते फ्रीजमध्ये. आपण उद्या भेटूया, तोपर्यंत बाय.